या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे आपल्या सोबत जोडले गेलेत। कळसे सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। तर अशा प्रकारे शिवसेनेची जी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी करण्याचा किंवा जी आधीची बरखास्त करून जी नवीन जाहीर करण्यात आलेली आहे, तर तसा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे का? यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो, शिवसेनेची जी घटना आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ द शिवसेना पार्टी, ही इलेक्शन कमिशन कडे रजिस्टर्ड झालेली आहे। त्यामुळे त्या घटनेमध्ये जे पदाधिकारी आहे, नेते आहे, उपनेते आहे, पक्षप्रमुख आहे, सध्या घटनेप्रमाणे असं दिसतंय कायद्याप्रमाणे की त्यांना हे संपूर्ण अधिकार आहे। पण यामध्ये आता फाटाफूट झालेली आहे, खासदारांमध्ये फाटाफूट झालेली आहे, आमदारामध्ये झालेलं आहे सगळं स्प्लिट। तर या घटनेप्रमाणे आता शिंदे साहेबांनी आपली उपनेते वगैरे नेते उपनेते जाहीर केलेले आहेत। पण हा आता सगळा प्रश्न जो आहे तो इलेक्शन कमिशनच्या माध्यमातूनच सोडवावा लागेल। कारण कुठल्याही पक्षाला मान्यता देणं, कुठलाही पक्ष त्या पक्षाच्या घटनेप्रमाणे चालतो की नाही हे बघणं किंवा त्याची लिगॅलिटी बघणं, हे संपूर्ण काम इलेक्शन कमिशनचं आहे। आणि या संदर्भात फायनल अथॉरिटी आता इलेक्शन कमिशनच आहे। आणि त्यांच्याकडेच आता जेव्हा चिन्हासाठी क्लेम केले जाईल दोन्ही गटांकडून, तर त्यावेळेस सुद्धा हा प्रश्न निश्चितच निकालात निघू शकेल। पण तूर्त तरी असं दिसतंय की त्या घटनेच्या अंतर्गत काही शिंदे साहेबांनी ते आपली कार्यकारिणी जाहीर केलेली आहे। पण हा संपूर्ण प्रश्न इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सोडवू शकेल आणि तिथेच त्याचा निकाल लागेल। बरं, कळसे सर, आता शिवसेनेतून शिंदे गटामध्ये गेलेले जे खासदार आहेत ते आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत आहेत आणि या लेटरचा परिणाम हा उद्या सुप्रीम कोर्टामध्ये जी काही सुनावणी आहे आमदारांच्या अपात्रतेबाबत, त्यावरती या लेटरचा काही परिणाम होईल का आणि झाला तर मग काय होईल? नाही नाही, अपात्रतेचा प्रश्न वेगळा आहे, कारण तो 10व्या अनुसूची अंतर्गत तो अपात्रतेचा प्रश्न सोडवला जाईल। आणि हे जे पत्र देत आहेत हे एक विधानमंडळ लोकसभेमध्ये शिवसेनेचा जो गट आहे त्यामध्ये जे शिवसेनेचे सदस्य आहेत, त्यामध्ये लोकसभा लेजिस्लेचर पार्टीमध्ये ही फूट पडलेली आहे हे दाखवण्यासाठी पत्र देत आहेत ते। म्हणजे एकंदरीतच आम्हाला लेजिस्लेचर पार्टीमध्ये बहुमत आहे असं दाखवण्याचा शिंदे साहेबांचा हा प्रयत्न आहे। आता याचा निश्चितच ऑफकोर्स लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत निश्चित असते। याचा कितपत परिणाम पडेल सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर हे सध्याच सांगता येणार नाही। पण हे दोन्ही प्रश्न मात्र वेगळे आहे। हा अध्यक्षांना पत्र देण्याचा विषय आहे आणि तो पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत आहे। हे वेगवेगळे प्रश्न आहेत। हेच विचारायचं होतं अगदी, म्हणजे शिवसेनेतले फुटलेले आमदार आणि खासदार, म्हणजे हे दोन्ही मुद्द्यांचा वेगवेगळा विचार करायचा की ते एकत्रितच पाहायचे? नाही नाही, दोन्ही मुद्द्यांचा वेगळा विचार करायला लागेल, कारण तिथे लोकसभा अध्यक्षांकडे त्यांनी पत्र दिलेलं आहे। तर लोकसभा अध्यक्ष त्याच्यावर निश्चित निर्णय घेतील आणि त्या गटाला मान्यता देतील, ते त्यांचा अधिकार आहे। आणि सुप्रीम कोर्ट हा वेगळ्या विषयाखाली म्हणजे 10व्या अनुसूचीखाली अपात्रतेच्या संदर्भात उद्या काय ते सुनावणी होईल किंवा काय जे होईल ते सुप्रीम कोर्टात जे होईल, पण ते दोन्ही विषय ऍब्सोल्युटली वेगळे आहे। इकडे स्पीकर हे अथॉरिटी आहे लोकसभेचे, तिथे सुप्रीम कोर्ट ही अथॉरिटी आहे। त्यामुळे दोन्ही विषयाचा फार तसा काही संबंध विशेष एकमेकावर परिणाम होणार। बरं सर, याआधी जेव्हा विधानसभेचे आमदार शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात जेव्हा शिंदे गटामध्ये सामील झाले, तेव्हा मग धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं, त्याच्यावरती या निवडणूक चिन्हावरती दावा जो शिंदे गटाकडून केला जाण्याची शक्यता होती किंवा करण्यात आला, तसा आता खासदारांचा गट जो आता मोठा, म्हणजे जवळपास 12 खासदार सध्या शिंदेंसोबत आहेत सध्या दिल्लीमध्ये, तर मग हा खासदारांचा गट शिंदे गटामध्ये जर सामील झाला तर मग धनुष्यबाणावरती पुन्हा एकदा दावा केला जाऊ शकतो का शिंदे गटाकडून? काय याच्यामध्ये धनुष्यबाण म्हणजे हे शिवसेनेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून चिन्ह दिलेले आहे। कारण शिवसेना हा राष्ट्रीय नोंदणीकृत पक्ष आहे आणि राष्ट्रीय नोंदणीकृत पक्षाचं चिन्ह जे धनुष्यबाण आहे ते त्यांना दिलं गेलंय। त्याच्यामुळे आता याच्यावर दावा जर करायचा असेल दोन्ही गटामार्फत, तर तो यांच्याकडेच करायला लागेल, इलेक्शन कमिशनकडे करायला लागेल। आणि इलेक्शन कमिशन ही संपूर्ण लेजिस्लेचर पार्टीचंच बघणार नाही, संसदीय पक्षाचं बघणार नाही, परंतु ते संपूर्ण पक्षाची घटना, पक्षामध्ये कितपत त्याच्यामध्ये कोणाचा अधिकार आहे आणि पक्षाचे पदाधिकारी कोणाकडे आहेत, खरोखर त्याच्यामध्ये फूट पडली का? मी आधीपासून सांगतोय की फूट हा शब्द इलेक्शन तुमच्या 10व्या अनुसूचीमध्ये कुठेही नाही, फुटीला बिलकुल मान्यता नाही। मर्जर हा शब्द, विलीनीकरण हेच एक धोरण तिथे आहे आणि हाच एक उद्देश आहे, मर्जरच आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे इथे असं दिसतंय की कोणत्या तरी गटाला दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज व्हावं लागेल हे निश्चित आहे। आणि त्यामुळे आता हा प्रश्न संपूर्ण इलेक्शन कमिशनकडे आहे, चिन्हाचा वगैरे, आणि पक्ष कोणता, खरा पक्ष कोणता आहे
आणि काय त्या पक्षाचं धोरण आहे, घटना कशी आहेत, हे सगळं कमिशन आता ठरवेल. बरं, तुम्ही पहिल्या दिवसापासून सांगताय की शिंदे गटाला कोणत्या तरी राजकीय पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल, मात्र तसं अजून काही झालेलं नाहीये. ते दावा करतायत की आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. मग जर शिवसेनेमध्ये आहेत आणि हे सगळे खासदार शिंदे गटामध्ये गेलेत, तर मग खरी शिवसेना आमचीच असा जो काही दावा करण्याचा दोन्हीचा गटाचा प्रयत्न आहे, त्यामुळे खरी शिवसेना आमची असा दावा शिंदे गटाकडून केला जाऊ शकतो का? आता तसंच दिसतंय, कारण काय की दोन्ही गट म्हणतायत की आमची शिवसेना खरी आहे, आम्ही पक्ष सोडलेला नाही, हे आधीपासून म्हणतात. त्याच्यामुळे हा दावा पक्का करण्यासाठी शिंदे गटाने आता कार्यकारिणी सुद्धा जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शिवसेनाच आहोत. आता हा जो निर्णय आहे, कारण एक एक घर मालकीचं आहे कोणाच्या तरी, आणि दोन्ही भाऊ म्हणतात ते माझंच घर आहे. आता याच्यावरची मालकी सिद्ध करण्यासाठी शेवटी त्याची अथॉरिटी जी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, आणि तिथेच त्यांची सिद्धता होईल. त्याला पुरावे द्यावे लागतील. त्याला पक्षामध्ये कोणता पक्ष, पक्षाचे पदाधिकारी कुणाकडे आहे, पार्टीचं जे स्प्लिट झालेली आहे पक्षामध्ये, ती ग्राउंड लेवल पासून म्हणजे ग्राम पातळीपासून नॅशनल लेवल पर्यंत हे सर्व बघूनच कमिशन मग निर्णय घेईल. हे किचकटीचं आणि गुंतागुंतीची ही प्रक्रिया आहे. ऑफकोर्स ती करावीच लागेल, आणि कमिशन इज अ फायनल अथॉरिटी टू गिव्ह डिसिजन दॅट शिवसेना बिलॉंग्स टू विच फॅक्शन. हे सत्य आहे मात्र, आणि ते कमिशननी निर्णय दिल्यानंतरच हे होईल असं दिसतंय. बरं, आता धनुष्यबाण या चिन्हासाठी आता अट्टहास आहे किंवा प्रयत्न आहे, तर धनुष्यबाणावरती दावा जर करायचा असेल शिंदे गटाला, तर मग त्याची कायदेशीर प्रक्रिया कशी आहे? कायदेशीर प्रक्रिया म्हणजे इलेक्ट्रॉल सिम्बॉल रजिस्ट्रेशन रूल्स आहे 1968चे. त्या रूलचे 12 प्रमाणे संपूर्ण पुरावे, पक्षावर त्यांचा अधिकार आहे, पक्षाचे जास्तीत जास्त पदाधिकारी त्यांच्याकडे आहेत, पक्षाचे कार्यकारिणीचे सदस्य त्यांच्याकडे आहेत, हे संपूर्ण दावे कमिशन ऑफ इंडियाकडे करावे लागेल, इलेक्शन कमिशनकडे. जेव्हा जसं 1969ला काँग्रेसमध्ये फूट पडली होती आणि त्या चिन्हाचा दावा केला गेलेला होता, बैलजोडी हे चिन्ह त्यावेळेस एकत्रित काँग्रेसचं होतं. त्याच्यानंतर हे दावे सिद्ध न झाल्यामुळे इंदिरा काँग्रेसला गायवासरू देण्यात आलं, आणि सिंडिकेट काँग्रेस जी होती त्याला एक वेगळं चिन्ह देण्यात आलं. जर हा दावा सिद्ध नाही करू शकले, इव्हन 1971ला सुद्धा मग ते गायवासरू हे चिन्ह सुद्धा गोठवून काँग्रेसला पंजा मिळाला. हे दावे जर दोन्ही गट सिद्ध करू शकले नाही, तर हे चिन्ह निश्चितच कमिशन गोठवेल, आणि दोन्ही पक्षाला 3 चिन्हाचं ऑप्शन दिलं जाईल, आणि या 3 चिन्हामधून कोणतं तरी चिन्ह निवडायला त्यांना सांगण्यात येईल. त्याप्रमाणे ही प्रक्रिया असते. तर आता ही बघू ही प्रक्रिया कशी होईल आणि कसे दावे केले जातील आणि काय चिन्ह गोठवतात का काय वगैरे, कमिशनचा आता निर्णय, त्याच्यावर कमिशन निर्णय घेईल. आता विधानसभेमध्ये शिवसेनेचा एक वेगळा गट आहे, आणि त्यामुळे विधानसभेत वेगळा गट आणि रस्त्यावरती एक शिवसेनेचा वेगळा गट असं देखील चित्र दिसू शकतं का? नाही, विधानसभेचा वेगळा गट त्याला मान्यता दिलेली आहे. आदरणीय अध्यक्षांनी, माननीय अध्यक्षांनी त्यांना मान्यता दिलेली आहे. आता विधानसभेपुरती ती मान्यता आहे, पण बाहेर जो शिवसेनेची संघटनात्मक पातळी, कारण शेवटी संघटना ही पॅरेंट पार्टी असते. मूळ पक्ष जो असतो तो संघटना आहे. शिवसेना हा मूळ पक्ष आहे, आणि त्याचा ऑफशूट म्हणजे त्याचाच वेगळा एक भाग म्हणून हा विधानमंडळ पक्ष आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेवर जर क्लेम करायचा असेल मूळ पक्षावर, तर ते त्यांना कमिशनकडे जाऊनच सिद्ध करायला लागेल, आणि विधानसभेचा वेगळा प्रश्न होईल, आणि शिवसेना ही पॅरेंट बॉडी आहे त्याचा वेगळा प्रश्न होईल तो. बरं, आता तुम्ही जसं सर म्हणालात की उद्याची जी सुप्रीम कोर्टातली सुनावणी आहे आमदारांच्या अपात्रतेबाबतली, तर त्याचा आणि या लोकसभा अध्यक्षांना भेटून खासदारांनी पत्र देण्याचा काही संबंध नाहीये. मात्र मग ही मोर्चे बांधणी कशासाठी? हे आता त्यांना शिवसेनेवर जो त्यांना चिन्ह जे हवंय, त्या चिन्हाच्या याच्यासाठी म्हणजे त्यांना चिन्हावर क्लेम करण्यासाठी, त्यांचा दावा पक्का करण्यासाठी ही सगळी प्रक्रिया शिंदे गटाकडून राबवली जाते असं सकृतदर्शनी दिसतंय. त्याच्यामुळे त्यांना चिन्ह हवंय, जे शिवसेनेचं चिन्ह, रिझर्व्ह चिन्ह आहे शिवसेनेला, जे नॅशनल पातळीवरचं, ते त्यांना हवंय. त्यामुळे हे सगळं म्हणजे ही प्रक्रिया त्यांच्याकडून केली जाऊ शकते किंवा करतायत ते प्रक्रिया, असं ती सकृतदर्शनी मला तरी वाटतंय. बरं, राष्ट्रीय पातळीवरती किंवा देश पातळीवरती जाऊन हा आमचा गट किंवा हे सांगण्याचा जो प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहे, त्याचं एक कारण म्हणजे निवडणूक चिन्हासाठी जसं तुम्ही सांगितलं, आणखीन काय काय उद्देश असू शकतात यामागे शिंदे गटाचे? यामागे हाच उद्देश आहे की पक्ष, मूळ पक्ष त्यांचाच आहे हे हा दाखवण्याचा उद्देश आहे त्यांचा पहिला. आणि जर मूळ पक्ष त्यांचाच आहे कमिशनकडे सिद्ध झालं, तर मग नॅचरली त्यांना नैसर्गिकरित्या कायदेशीर दृष्ट्या ते चिन्हही मिळू शकेल. तर त्याच्यामुळे हे 2 पर्पज आहे त्याच्यामध्ये,
आणि त्यांना मुळात त्या चिन्हामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कारण शेवटी शिवसेना पक्षाचं जर चिन्ह मिळालं तर त्याच्या इलेक्टोरल प्रॉस्पेक्टवर जास्तीत जास्त चांगला परिणाम होऊ शकेल आणि पुढे महानगरपालिका असो, नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषदा, लोकल अथॉरिटीच्या इलेक्शनमध्ये त्यांना चांगलं यश मिळू शकेल. त्यामुळे या चिन्हावर ते आधी दावा सांगतायत आणि ते चिन्हावर दावा सांगण्यासाठीच त्यांची बाजू बळकट करण्यासाठी ती कायदेशीर सगळी प्रक्रिया पूर्ण करतात. आता शिंदे गटाकडून हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेनेमध्ये कशा प्रकारे फूट पडलेली आहे, इतके खासदार आमच्या सोबत, इतके आमदार आमच्या सोबत. तर मग हे दाखवून हे याच्यातून काय सिद्ध करायचंय की बाबा याच्यावरती निवडणूक आयोगानं काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे का? हो, निश्चितच. कारण त्यांचा दावा हा पक्का होईल. कारण लेजिस्लेचर पार्टीवर आज असं दिसतंय की शिंदे गटाचं प्रभुत्व आहे. लोकसभा लेजिस्लेचर पार्टी असो, विधानसभा लेजिस्लेचर पार्टी असो, लेजिस्लेचर पार्टीवर निश्चितच त्यांचा बहुमत आहे. आता फक्त पक्षाच्या संघटनेमध्ये, पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये त्यांचं बहुमत आहे की नाही हे सिद्ध त्यांना कमिशनकडे करावं लागेल आणि त्यावरच मग तो कमिशन निर्णय देईल. आणि एकदा हे सिद्ध झालं की शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये किंवा संघटनात्मक पातळीवर शिंदे गटाचं बहुमत आहे, तर नॅचरली त्यांना चिन्ह मिळू शकेल आणि पक्षही त्यांचाच होईल आणि त्यांचा त्याच्यामध्ये म्हणजे भरपूरच म्हणजे राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांना फायदा होईल. जी, आता पुढे काय होतं? आजच्या दिवसात दिल्लीमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडतायत आणि स्वतः शिंदे गटातले जे खासदार आहेत, जे आता नवी दिल्लीमध्ये आहेत, ते आता पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आता ते त्या माध्यमातून काय सांगतील यावरती आता उद्याच्या सुनावणीवरती परिणाम होईल असं जे सांगितलं जातंय, तर खरंच तसा काही संबंध असू शकतो? खासदार ते त्यांची भूमिका मांडतील आणि त्यांनी शिवसेनेचे शिंदे गटात का आपण सामील झालो, काय कारण आहे ते मांडतील. हा वेगळाच प्रश्न होईल, ऍब्सोल्युटली वेगळा होईल. आणि सुप्रीम कोर्टातली सुनावणी मी मगाच सांगितल्याप्रमाणे ती अपात्रतेच्या संदर्भात आहे. त्याच्यामुळे याचा काही अर्थ नाही, पण निश्चितच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर या सगळ्या डेव्हलपमेंटचा काहीतरी परिणाम पडेलच. कारण हे सिद्ध होते याच्यामधून की लोकसभा लेजिस्लेचर पार्टी किंवा विधानसभा लेजिस्लेचर पार्टीमध्ये शिंदे गटाचं संपूर्ण प्राबल्य आहे, बहुमत आहे. त्याचा कदाचित सुप्रीम कोर्ट हा सुद्धा विचार करू शकेल अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेताना. शक्यता वाटते तशी. बघूया आता काय होतं उद्या त्याच्यामध्ये दिसेल. बरं, मात्र खासदारांचा हा गट तयार करण्यामागे मंत्रिपदासंदर्भातला काही त्या बाबतीतली मागणी किंवा तशी महत्वाकांक्षा शिंदे गटाची असू शकते का? असू शकते ना, निश्चितच. मंत्रिपद कुणाला नकोय, कारण प्रत्येकालाच मंत्रिपद हवंय. त्याच्यामुळे ते सुद्धा मागणी करू शकतील. आम्ही याचा याला पाठिंबा देतोय, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा 1 किंवा 2 मंत्रिपद मिळावे अशी मागणी निश्चितच होऊ शकेल. त्यात वावगे नाही. राजकारणामध्ये एखाद्या पक्षाने मंत्रिपदाची मागणी केली, यात वावगं काही नाही. कदाचित मागणी सुद्धा तशी होऊ शकेल, निश्चित होऊ शकेल. बरं, आता नवी दिल्लीमध्ये स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या समर्थक खासदारांसोबत आणि जे काही खासदार आहेत त्याच्यामध्ये मुख्य प्रतोद कोण किंवा मग गटनेता कोण, या सगळ्यामध्ये बरखास्त जी काही राष्ट्रीय कार्यकारिणी ही शिवसेनेची करण्याचा निर्णय शिंदे गटाकडून घेतला गेलाय. एक एक धाडसी निर्णय रोजच्या रोज शिंदे गटाकडून घेतले जात आहेत. अर्थात त्यामागे काय नेमका त्यांचा उद्देश आहे, काय साध्य करायचंय याबाबत आता पंतप्रधान मोदींची सुद्धा शिंदे गट भेट घेणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे आजचा दिवस खरंच शिवसेनेसाठी सुद्धा एक महत्त्वाचा आहे आणि त्यासोबत शिंदे गटासाठी सुद्धा. काय या संपूर्ण आजच्या दिवसातल्या घडामोडींवरती सांगाल? यामध्ये एक स्पष्ट आहे की शिवसेना हा मूळ पक्ष त्यांना ताब्यात घ्यायचा आहे शिंदे गटाला. त्यामुळे या सगळ्या जे राजकीय ज्या हे आहेत, काय म्हणते त्याला कृत्या म्हणतात किंवा त्यामध्ये राजकीय दृष्ट्या त्यांची जी विषयाची जी मांडणी आहे त्या पद्धतीने होते. कारण त्यांची पत्रकार परिषद घेणं, पंतप्रधानाला भेटणं, त्यामध्ये परत त्यांच्या 12 खासदारांनी वेगळे मुद्दे मांडणं, याचा एकच उद्देश आहे की शिवसेना हा पक्ष मूळ पक्ष त्यांचाच आहे हे दाखवण्याचा त्यांचा उद्देश आहे. आणि हे शिवसेना मूळ पक्ष हे सिद्ध करू शकले तर त्यांना पुढे राजकीय त्याचा लाभ होईल आणि त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळू शकेल. हाच उद्देश आहे, दुसरा काही नाही. की तो चिन्ह मिळवणं आणि मूळ पक्ष शिवसेना त्यांचाच आहे हे दाखवण्याचाच हा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी कायदेशीर दृष्ट्या त्यांची लढाई मला वाटते त्या बळकट होण्यासाठी ते पुढील मार्गक्रमण करतायत असं दिसतं. अनंत खडसे सर, धन्यवाद. तुम्ही या सगळ्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण केलं, त्याबद्दल काही तांत्रिक बाबी सुद्धा समजावून सांगितल्या. तर शिंदे गट ज्या पद्धतीनं
निवडणूक चिन्हावरती दावा करतंय किंवा मग पंतप्रधानांची भेट असेल किंवा लोकसभा अध्यक्षांना पत्र देणं असेल, उद्या सुप्रीम कोर्टातली